नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस-के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या टी-सी-एस आय-बी-पी-एस सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण जी-एम-सी प्रश्नपत्रिका क्रमांक 9चं ॲनालिसिस करत आहोत. आजची आपली ही जी-एम-सी नांदेड प्रश्नपत्रिका क्रमांक 9 आणि शेवटची प्रश्नपत्रिका आहे. यामध्ये आलेल्या सर्व 25 प्रश्नांचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. सोबतच प्रश्नाचं आपलं तेच उत्तर का आलं त्याचं कारणही सांगणार आहे आणि बाकीचे पर्याय आपली उत्तरं का होऊ शकली नाहीत त्याचीही कारणं सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. बघा पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ॲप्रोप्रिएट अँटोनिमवर. अँटोनिम म्हणजे काय मित्रांनो? तर अँटोनिम म्हणजे विरुद्ध अर्थाचा शब्द. मग कोणत्या शब्दासाठी विचारलेला आहे? तर बघा या ठिकाणी कॉन्शिल या शब्दासाठी विचारलेला आहे. आपल्याला मी अनेक वेळेस सांगितलेलं आहे मित्रांनो, की लपणे किंवा लपवणे या अर्थाने आपण हाईड हा शब्द वापरतो. सो हाईड म्हणजे जर लपणे तर कन्शील या शब्दाचाही अर्थ काय होतो? लपणे किंवा लपवणे. मग आता एकीकडे आहे लपणे किंवा लपवणे. तर याचं अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थाचा शब्द काय होईल? की जे समोर येणे, की जे उघड असणे किंवा जे समोर येणे, जे ओपन असणे, जे रिव्हील असणे, जे एक्सपोज होणे ज्याला आपण म्हणत असतो. मग कॉन्शियलसाठी आपल्याला अँटोनिम म्हणून काय घ्यावं लागेल? एकतर ओपन असेल किंवा रिव्हील असेल किंवा एक्सपोज असेल किंवा पब्लिक असेल, जे काय असेल ते. मग बघा पहिला शब्द आहे पॅनल. पॅनल म्हणजे समिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सो हा विरुद्धार्थाचा शब्द होईल का? अजिबात नाही. बिहाइंड म्हणजे काय? मागे हा एक प्रिपोजिशन आहे. हे पण आपलं उत्तर होईल का? अजिबात नाही. सेम म्हणजे काय? सारखे. सो हे आपलं उत्तर होईल का? नाही. रिव्हील म्हणजे काय? उघड करणे. एखाद्या व्यक्तीचं गुपित असेल किंवा काही सिक्रेट असेल, ते सिक्रेट जेव्हा आपण उघड करतो, त्याला आपण रिव्हील किंवा एक्सपोज किंवा पब्लिक असं म्हणत असतो. आणि कॉन्सिल म्हणजे काय? जे काही आपण लपवत असतो, जे काही आपण हाईड करत असतो, जे काही आपण सिक्रेट ठेवत असतो, जे काही आपण मास्क करत असतो, जे काही आपण व्हेल करत असतो, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? कॉन्शियल असं म्हणत असतो. लक्षात ठेवायचा महत्त्वाचा शब्द आहे मित्रांनो. चला बघा पुढचा प्रश्न काय विचारला होता आपल्याला? गिव्हन प्रॉव्हर्बचा मीनिंग आहे. सो या ठिकाणी बघा ऑल, ले म्हणजे अंथरणे, लोड्स म्हणजे जो काही लोड असतो, वजन असते ते, ऑन ए विलिंग हॉर्स म्हणजे जो इच्छुक घोडा आहे, त्या इच्छुक घोड्यावरच सर्व काही वजन जे आहे ते लादलं जातं. आता या ठिकाणी ही जी प्रॉव्हर्ब आहे, या प्रॉव्हर्बचा मीनिंग काय होतं मित्रांनो? तर बघा या ठिकाणी पहिलं दिलेलं आहे जेनरॉसिटी. जेनरॉसिटी म्हणजे काय? की जी उदारता असते. एखादा व्यक्ती उदार असतो. त्यामध्ये कोणता गुण असतो? उदारता असतो. इज द मार्क ऑफ ट्रू लीडरशिप. हा नेतृत्वाचा एक चांगला आणि महत्त्वाचा आणि खरा गुण आहे, असा याचा अर्थ होत नाही मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 काय होईल? कॅन्सल होईल. दुसरं ऑप्शन बघा, पीपल टेक एडवांटेज ऑफ दोज हू आर जनरस अँड हेल्पफुल. आता बघा, या ठिकाणी आपल्याला कळालं असेल, की जो विलिंग हॉर्स असेल त्याच्यावरच सर्व वजन जे आहे ते लादलं गेलेलं आहे. म्हणजे जो व्यक्ती आपल्याला हेल्प करत असेल, जो व्यक्ती जनरस असेल, जो व्यक्ती उदार असेल, जो व्यक्ती मदत करणारा असेल, जो व्यक्ती हेल्पफुल असेल, त्याच व्यक्तीवर आपण काय करत असतो, तर त्या व्यक्तीकडनं आपण पूर्ण फायदा करून घेत असतो आपला. सो पीपल म्हणजे लोक काय करतात? ॲडव्हांटेज करतात. ॲडव्हांटेज म्हणजे काय? फायदा घेतात ऑफ दोज कुणाचा? हू आर जनरस अँड हेल्पफुल. की जे जनरस लोक असतात, हेल्पफुल लोक असतात, त्यांचा काय घेतात? फायदा उचलतात. सो हे आपलं करेक्ट ऑप्शन होईल. पुढे बघा, स्ट्राँग इंडिव्हिज्युअल्स आर एक्स्पेक्टेड टू कॅरी अदर्स बर्डन्स. हे जे स्ट्राँग इंडिव्हिज्युअल असतात, जे मजबूत असतात, ते इतरांचं वजन जे आहे ते घेऊन जातात, कॅरी करतात, तसाही आपला अर्थ होणार नाही. वन मस्ट बी विलिंग टू कॅरी रिस्पॉन्सिबिलिटी टू गेन रिस्पेक्ट. एखाद्या व्यक्तीने रिस्पॉन्सिबिलिटी कॅरी केली पाहिजे. कशासाठी? तर रिस्पेक्ट गेन करण्यासाठी, रिस्पेक्ट मिळवण्यासाठी. हे पण आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही मित्रांनो. सो अशा परिस्थितीत ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल आणि याचा थोडासा जरी अर्थ आपल्याला कळत असेल मित्रांनो, थोडंसं जरी आपल्याला सेन्स किंवा सेंटेन्समधनं या शब्दांमधनं नेमका थोडा जरी आपल्याला सेन्स येत असेल, तर आपल्याला कळू शकतं की एक्झॅक्टली आपला आन्सर काय होऊ शकतं. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड. चुकीचा स्पेलिंग असलेला शब्द ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी कॉन्शियस शब्द आहे. कॉन्शियस म्हणजे कोण? जो जागृत आहे, जो भानावर आहे तो. सो हे स्पेलिंग बरोबर आहे. फॅब्युलस म्हणजे काय? जे सुंदर असेल, उत्कृष्ट असेल, फॅन्टास्टिक असेल त्याला आपण म्हणत असतो. हे पण स्पेलिंग बरोबर आहे. डेलिशियस. डेलिशियस म्हणजे काय? जे चविष्ट असेल, जे रुचकर असेल त्याला आपण डेलिशियस असं म्हणत असतो. सो हे पण स्पेलिंग बरोबर आहे. मिस्चिव्हियसमध्ये हा जो ई आहे मित्रांनो, हा या ठिकाणी चुकीचा आहे आणि म्हणून हे चुकीचं स्पेलिंग आहे. जे चुकीचं स्पेलिंग आहे ते इनकरेक्टली स्पेल्ट आहे. जे इनकरेक्टली स्पेल्ट आहे ते मिस्चिव्हियस आहे आणि मिस्चिव्हियस कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. क्लिअर? सोपा प्रश्न होता.
पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम. सिनॉनिम कोणत्या शब्दाचा विचारलेला आहे? व्हल्नरेबल. व्हल्नरेबल म्हणजे कोण? की ज्याचं लवकर शोषण केलं जाऊ शकतं. ज्याला लगेच इन्फ्लुअन्स केलं जाऊ शकतं. त्याचा लगेच फायदा पण घेतला जाऊ शकतो. आणि अशा व्यक्तींना आपण आणखी काय म्हणतो? ससेप्टेबल असं म्हणत असतो. सो हे आपलं करेक्ट सिनॉनिम होईल. सो व्हल्नरेबल आणि ससेप्टेबल हे काय आहेत? एकमेकांचे सिनॉनिम्स आहेत, लक्षात ठेवा. अनप्रोटेक्टेड म्हणजे काय? जे असुरक्षित आहे, ज्याची सुरक्षितता नाही, जे अनप्रोटेक्टेड आहे त्याला आपण म्हणत असतो. हे आपलं उत्तर होणार नाही. इनसबस्टॅन्शियल म्हणजे जे आधारहीन आहे, ज्याला कोणताही पुरावा नाही, ज्याला कोणताही आधार नाही, त्याला आपण इनसबस्टॅन्शियल असं म्हणतो. कारण सबस्टॅन्शिएट शब्द माहिती असेल, की काहीतरी पुराव्यानिशी सिद्ध करणे आणि इनसबस्टॅन्शिएट किंवा इनसबस्टॅन्शियल बनवला म्हणजे हा पुरावाहीन किंवा आधारहीन म्हटला जाईल. पुढचा शब्द आहे इम्प्रेशनेबल, की असं काही की ज्याच्यामुळे आपलं इम्प्रेशन पडू शकतं, असं काही की जे काही परिणाम करू शकतं. सो हे आपलं आन्सर होणार नाही. ससेप्टिबल आणि वल्नरेबल हे दोन्ही एकमेकांचे सिनॉनिम्स आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, की इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड, चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द ओळखा. बघा आयचं स्पेलिंग तर बरोबर आहे. डेफिनेटलीचं स्पेलिंग बघा या ठिकाणी चुकीचं वाटतंय. DEFIN नंतर ए येत नाही. एन नंतर काय येतो? आय येतो. डेफिनेटलीमध्ये कधीच ए येत नाही हे लक्षात ठेवायचं. डेफिनेशन असो, डेफिनेट असो किंवा डेफिनेटली असो यांच्यामध्ये कधीच ए येत नाही. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला चुकीचं स्पेलिंग ओळखता येतं. रेकमेंडमध्ये सी-ए किल, डबल एम-एल अगदी बरोबर आहे. स्टेइंग बरोबर, काम बरोबर, ड्युरिंग बरोबर, अनएक्सपेक्टेड बरोबर, ऑकरन्समध्ये 2 सी, 2 आर बरोबर आहे. इव्हन इफ इट माइट एम्बॅरेस, डबल आर, डबल एस बरोबर आहे. यू इन फ्रंट ऑफ अदर्स. या सर्व शब्दांचे स्पेलिंग ऑलरेडी मी तुमच्या आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये 12 व्हिडिओज घेतलेले आहेत स्पेलिंगचे, त्याच्यामध्ये कव्हर करून दिलेले आहेत. 12 व्हिडिओजमध्ये मी जवळपास तुमचे 500 शब्द कव्हर करून दिलेले आहेत, त्यापेक्षा जास्त. तिथून ते बघा म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. सो रेकमेंडमध्ये डबल एम असतो हे लक्षात असलं पाहिजे, बरोबर आहे. डेफिनेटलीमध्ये हा जो ए आहे हा चुकीचा आहे. हा आय पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. डबल आर, डबल एस बरोबर आहे. डबल सी, डबल आर बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, कळलं सगळ्यांना? सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड, कारण यामध्ये आपण कन्फ्यूज होतो म्हणून हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा काय विचारला होता? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिव्हन प्रॉवर्ब. आफ्टर विक्ट्री म्हणजे जिंकल्यानंतर टायटन युअर हेल्मेट कॉर्ड. तुमच्या हेल्मेटची कॉर्ड जी आहे ते टायटन करून ठेवा. जिंकल्यानंतर सुद्धा म्हणजे युद्धामध्ये जेव्हा आपण जातो, तर युद्धामध्ये आपले सैनिक काय करतात? हेल्मेट घालतात. आपल्या हातामध्ये तलवार असते वगैरे. पुरा जुना काळातली ही म्हण आहे. मग आता बघा जर युद्ध सुरू आहे, युद्धामध्ये तुम्ही हेल्मेट घालून युद्ध खेळत आहात, तुम्ही युद्ध जिंकलात तरी सुद्धा तुम्हाला हेल्मेटची कॉर्ड टायटन करून ठेवायची आहे. कारण शत्रू नंतर केव्हा हमला करू शकतो, केव्हा हल्ला करू शकतो सांगता येत नाही. अशा आशयाची ही म्हण आहे, की जिंकल्यानंतर सुद्धा आपण सजग राहिलं पाहिजे. जिंकल्यानंतर सुद्धा आपण सतर्क राहिलं पाहिजे, की शत्रू आणखी कुठून वार करू शकतो का? या अर्थाची ही म्हण आहे. बघा विनिंग वन्स मीन्स फ्युचर बॅटल्स आर नेसेसरी, की एकदा तुम्ही जिंकले याचा अर्थ असा आहे की फ्युचरचे म्हणजे भविष्यातले जे बॅटल होणार आहे, भविष्यातील जे युद्ध होणार आहे ते अनावश्यक आहे, अननेसेसरी आहे असा अर्थ होत नाही. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होणार नाही. अ ट्रू वॉरियर, एक खरा योद्धा, नेव्हर रिमूव्हज, कधीही रिमूव्ह करत नाही हिज हेल्मेट. एक खरा योद्धा कधीच त्याचं हेल्मेट रिमूव्ह करत नाही. इव्हन इन पीस, शांतता असली तेव्हा, हाही अर्थ होणार नाही मित्रांनो. पुढे बघा विक्टरी एन्श्युअर्स सेफ्टी फ्रॉम फ्युचर चॅलेंजेस. जर तुम्हाला विजय मिळाला तर तो खात्री करतो, की पुढे सुद्धा तुम्हाला काय आहे चॅलेंजेस आहेत आणि त्या चॅलेंजेसमध्ये तुम्हाला काय मिळेल? खात्री मिळेल, सेफ्टी मिळेल, सुरक्षितता मिळेल असं उत्तर होणार नाही. इव्हन आफ्टर अचीव्हिंग सक्सेस, सक्सेस मिळाल्यानंतर सुद्धा वन शुड रिमेन व्हिजिलंट. एक प्रत्येकाने कसं असलं पाहिजे? व्हिजिलंट असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे, केअरफुल असलं पाहिजे, सजग असलं पाहिजे, डिलिजंट असलं पाहिजे, व्हिजिलंट असलं पाहिजे मित्रांनो. सो हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आता बघा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे, की वन वर्ड सबस्टिट्यूट आणि कशाला अंडरलाईन करून दिलेला आहे? कव्हर म्हणजे झाकणे और शील्ड म्हणजे प्रोटेक्शन. शील्ड म्हणजे काय? प्रोटेक्शन. बघा आपण वायर बघतो. ही आपली इलेक्ट्रिक जी वायर असते त्याच्यामध्ये तार असतात आणि वर त्याला प्लास्टिकचं प्रोटेक्शन दिलेलं असतं. त्याला आपण काय म्हणतो? शील्ड म्हणतो. ज्या केबल असतात ते केबलच्या वर जे प्लास्टिकचं आवरण असतं त्याला आपण काय म्हणतो? शील्ड. ते कशासाठी असतं? सेफ्टीसाठी असतं, प्रोटेक्शनसाठी असतं. मग कव्हर म्हणा काय किंवा शील्ड म्हणा काय? एक्सपोजर, की बाहेर एक्सपोजर होऊ नये, काही इंज्युरी होऊ नये, काही डॅमेज वगैरे होऊ नये किंवा काही डिस्ट्रक्शन, काही त्याच्यामध्ये नष्ट वगैरे होऊ नये म्हणून.
सो बघा प्रोटेक्ट ऑप्शन 1 मध्येच दिलेलं आहे आणि हेच आपलं करेक्ट ऑप्शन होईल. प्रोवोक म्हणजे काय? उद्युक्त करणे. एखाद्या व्यक्तीला आपण उद्युक्त करतो ना, काहीतरी करण्यासाठी चिथावणी देतो, त्याला आपण प्रोवोक असं म्हणतो. हे आपलं उत्तर होणार नाही. प्रोव्हाईड म्हणजे काय? पुरवठा करणे किंवा पुरविणे. सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. आणि प्रिझर्व्ह म्हणजे काय मित्रांनो? तर प्रिझर्व्ह म्हणजे जतन करणे. जे काही जतन केलं जातं त्याला आपण प्रिझर्व्ह म्हणतो. या ठिकाणी क्लिअरली सांगितलेलं आहे कव्हर करणे किंवा शील्ड करणे म्हणजे काय? आपण त्याला प्रोटेक्ट करत आहोत, आपण त्याचं प्रोटेक्शन करत आहोत, आपण त्याला डिफेंड करत आहोत. बघा पुढचा प्रश्न विचारलेला आहे करेक्ट पंक्च्युएशनवर. व्हाईल दी टीम्स बघा व्हाईल बरोबर आहे, द बरोबर आहे टीम. टीम म्हणजे अपॉस्ट्रोफी एस टीम्स म्हणजे टीमची स्ट्रॅटेजी म्हणजे जे काही त्यांनी प्लॅनिंग योजना आखली असेल ती. ॲपियर्स साउंड इट्स एक्झिक्युशन. आता बघा इट्स एक्झिक्युशन म्हणजे त्याचे एक्झिक्युशन म्हटलेलं आहे. मग त्याच्यासाठी आपण आय-टी-एस वापरतो. आय-टी अपॉस्ट्रोफी एस वापरत नाही. हे भरपूर वेळेस तुम्हाला सांगून झालेलं आहे मित्रांनो. सो हा जो अपॉस्ट्रोफी एस आहे हा कसा आहे? चुकीचा आहे. फक्त काय पाहिजे? आय-टी-एस पाहिजे. मग बघा इथे इट वुड किंवा इट हॅड येणार नाही. आय-टी-एस इट्स येईल जो आपला एक प्रोनाउन असेल आणि हा पण येणार नाही आणि इट विल पण येणार नाही. सो ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. बघा पुढचा प्रश्न आहे रेक्टिफाय द सेंटेन्स बाय सिलेक्टिंग द वर्ड विच पंक्च्युएशन. बघा पहिला शब्द आहे अनलेस आणि असा जो शब्द आहे हिज आणि याला जर तुम्ही आणखी अपॉस्ट्रोफी लावून एस करणार तर हे चुकीचं होईल. आपल्याला या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे ऑलरेडी आणि पुढे काय दिलेलं आहे डन. मग आता बघा मित्रांनो हा जो डन आहे हा डन काय आहे? तर हा डन आहे व्ही3. मग आपल्याला एक सब्जेक्ट घ्यायचा आहे. आता या ठिकाणी ही हा सब्जेक्ट घेतलेला आहे त्यांनी. ही हा सब्जेक्ट घेतलेला आहे. आता या ही सोबत जर आपल्याला इज जोडायचं असेल किंवा ही सोबत आपल्याला वॉज घ्यायचं असेल आणि आपल्याला ही सोबत जर हॅज घ्यायचं असेल, तर आपण ही इज, ही वॉज, ही हॅज अशी 2 शब्द न घेता कधी-कधी यांचं कॉन्ट्रॅक्शन घेत असतो. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय? त्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट करतोय. कॉन्ट्रॅक्ट करतो म्हणजे काय? त्यांना आपण एकत्र आणतोय. मग आपण काय करतो? या ठिकाणी असा हे लिहितो आणि वर अपॉस्ट्रोफी देतो आणि या ठिकाणी फक्त आपण काय घेत असतो मित्रांनो? एक अपॉस्ट्रोफी आणि एस घेत असतो. सो या ठिकाणी एच-ई अपॉस्ट्रोफी एसचा अर्थ काय होतो? एकतर ही इज घ्यावा लागेल किंवा ही वॉज घ्यावा लागेल किंवा ही हॅज घ्यावा लागेल आणि इथे जर डन आहे, व्ही3 आहे, तर मग आपल्याला ही हॅज आणि ही हॅजसाठी पण आपण काय घेतो? हिज घेतो म्हणजे एच-ई अपॉस्ट्रोफी एस घेतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे? एच-ई अपॉस्ट्रोफी एस घ्यावा लागेल. ओके. मग बघा इथे काय आहे? हिम्स तर अजिबात होत नाही कॅन्सल. असाही शब्द असणार नाही कॅन्सल. असाही शब्द होत नाही कॅन्सल. बघा या ठिकाणी आपण जो शब्द लिहिलेला आहे एच-ई अपॉस्ट्रोफी एस, एच-ई अपॉस्ट्रोफी एस तो ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. क्लिअर आहे? प्रोनाउनचा नियम आहे, कॉन्ट्रॅक्शनचा नियम आहे. सगळ्यांना समजला असेल. महत्वाचं आहे. पुढे बघा द ग्रामॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं सेंटेन्स बघा ट्रिपिंग ओव्हर द डॉग आय ड्रॉप्ड माय कप. ट्रिपिंग ओव्हर म्हणजे अडखळणे, अडखळून पडणे. सो अडखळून पडला कोण? ट्रिपिंग ओव्हर द डॉग. डॉग अडखळून पडला. आय ड्रॉप्ड माय कॅप आणि मी माझी कॅप जी आहे ती खाली पाडली. सो या ठिकाणी हा जो सेमिकोलन आहे मित्रांनो, हा सेमिकोलन चुकीचा आहे. इथे फक्त काय पाहिजे? कॉमा पाहिजे. काय पाहिजे? कॉमा पाहिजे. सो कॉमा असतं तर हे सेंटन्स बरोबर झालं असतं आणि हे इनकरेक्ट असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. हॅव्हिंग अंडरस्टूड द क्वेश्चन बघा हॅव्हिंग आहे त्यानंतर अंडरस्टूड व्ही3 आहे बरोबर आहे. द क्वेश्चन हे पूर्ण आपली इंट्रोडक्टरी फ्रेज झाली. इंट्रोडक्टरी फ्रेज झाली की आपण काय घेतो? कॉमा घेतो. हा कॉमा आला. पुढचा जो शब्द आहे तो नेहमी कॅपिटल येतो. अटेम्प्टेड व्ही2 टू आन्सर नंतर फुल स्टॉप बरोबर आहे. देअर नंतर वर बरोबर आहे. 3 ऑब्जेक्ट्स असल्यामुळे देअर नंतर वर घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी कोणकोणती ऑब्जेक्ट्स आहेत ते दाखवण्यासाठी हायफन त्यानंतर अ टेबल कॉमा अ चेअर कॉमा अँडच्या आधी हा ऑक्सफर्ड सिरियल कॉमा आणि सूटकेस नंतर फुल स्टॉप बरोबर आहे. ही वॉज बोथ चीझी अँड क्लासी ॲट द सेम टाइम. सो या ठिकाणी बघा ही वॉज बोथ आलं तर 2 येईल आणि त्याच्यासोबत अँड पण येतो. चीझी अँड क्लासी ॲट द सेम टाइम शेवटी फुल स्टॉप आहे. सो ही सर्व सेंटेन्सेस जी आहेत ही सर्व सेंटेन्सेस कशी आहेत मित्रांनो? करेक्ट सेंटेन्स आहे. केवळ फक्त फर्स्ट सेंटेन्स जे आहे ते इनकरेक्ट असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. वन वर्ड सबस्टिट्यूट विचारलेला आहे, की वन वर्ड सबस्टिट्यूट कुणाचा? तर या ठिकाणी म्हटलेलं आहे, की एक्स्ट्रीमली म्हणजे खूपच,
इंटरेस्टिंग म्हणजे खूपच इंटरेस्टिंग ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट येतो. और चार्मिंग, चार्मिंग म्हणजे काय? चार्मिंग म्हणजे आकर्षक. चार्मिंग आपण म्हणतो ना, की तो खूप चार्मिंग आहे किंवा ती खूप चार्मिंग आहे. सो आकर्षक ज्याला आपण म्हणत असतो, अट्रॅक्टिव्ह ज्याला आपण म्हणत असतो. सो एडोलसंट, एडोलसंट म्हणजे काय? जो किशोरवयीन असेल, जो टीनेजर असेल त्याला आपण म्हणत असतो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होणार नाही. फॅसिनेटिंग म्हणजे अट्रॅक्ट करणारे, आकर्षित करणारे. सो ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. कलेक्टेड म्हणजे गोळा केलेले किंवा जमा केलेले. सो हे आपलं उत्तर होणार नाही. अँटिसिपेटेड म्हणजे अंदाज बांधलेले. पुढे काय होईल याचा अंदाज जो घेतो त्याला आपण अँटिसिपेट म्हणतो आणि अँटिसिपेटिव्ह म्हणजे काय? त्याचा अंदाज घेतला गेलेला आहे ते. सो ऑप्शन क्रमांक 2 फॅसिनेटिंग आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे बघा सिलेक्ट दी करेक्ट मीनिंग ऑफ द गिव्हन इडियम. दिलेल्या इडियमचा आपल्याला करेक्ट मीनिंग जो आहे तो शोधायचा आहे. ब्लो स्मोक. ब्लो म्हणजे काय? ब्लो म्हणजे आपण फुंकतो आणि स्मोक, स्मोक सगळ्यांना माहिती आहे. जो आपण धूर असतो त्याला स्मोक म्हणतो. टू एक्सप्रेस अँगर अनकंट्रोलेबली, की असा अँगर आहे, असा राग आहे, की जो कंट्रोल होऊ शकत नाही. असा अँगर एक्सप्रेस करणे असाही अर्थ होणार नाही. टू क्रिएट कन्फ्युजन विथ फॅक्ट्स, फॅक्ट्सद्वारा कन्फ्युजन क्रिएट करणे हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. टू डिसीव्ह ऑर मिसलीड, एखाद्या व्यक्तीला बोलून फसवतो. काही काही लोकं असतात ना, की जे बोलण्यामध्ये कधी आपल्याला फसवून टाकतात आपल्याला कळत सुद्धा नाही. सो बोलण्यामध्ये किंवा बोलताना जो व्यक्ती चीट करतो, जो व्यक्ती डिसीव्ह करतो, जो व्यक्ती आपल्यासोबत फ्रॉड करतो, जो व्यक्ती आपल्याला मिसलीड करतो, त्यासाठी आपण काय म्हणतो? ब्लो दी स्मोक असं म्हणत असतो. सो टू डिसीव्ह, मिसलीड विथ इनसिन्सिअर टॉक, चुकीचं बोलून. सो या ठिकाणी अप्रामाणिक बोलून जे आहे असं म्हटलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. स्पीक प्लेनली अँड ट्रुथफुली. प्लेनली बोलणे आणि खरं बोलणे हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे. पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस दिलेले आहेत. एक सेंटेन्स आहे त्याचे छोटे-छोटे पार्ट केलेले आहे. त्यांना पार्ट्सला आपल्याला एका प्रॉपर अरेंजमेंटमध्ये आणायचं आहे जेणेकरून एक मीनिंगफुल सेंटेन्स तयार होईल. हर, हर कोण आहे माहिती नाही. टू एन्श्युअर अटमोस्ट आहे. शीला हॅज आहे, डिसिप्लिन इन आहे, मेड इट अ पॉइंट आहे. कोण आपल्यासाठी सब्जेक्ट होऊ शकतं? तर ऑब्व्हियसली शीला हा सब्जेक्ट होईल. त्यानंतर हॅज आहे. हॅज नंतर काय येतो? हॅज नंतर येतो व्ही3. बघा इथे मेड जो आहे तो आहे व्ही3 म्हणजे सी नंतर काय यायला पाहिजे? सी सुरुवात करेल आणि सी नंतर ई येईल असं ऑप्शन शोधा की ज्याची सुरुवात सी ने होत आहे आणि त्यानंतर लगेचच ई आहे. असं ऑप्शन जर असेल तर त्यांना ठेवा, बाकीच्या ऑप्शन्सला कॅन्सल करा. 2 ऑप्शन्स असतील तर मग पडताळा करू. बघा पहिलं ऑप्शन ए ने स्टार्ट होत आहे, कॅन्सल करा. दुसरं ऑप्शन सी आणि दुसरं त्याच्यात ई पण आहे, म्हणजे हे बरोबर आहे. इथे डी ने सुरुवात होत आहे म्हणजे हे उत्तर होणारच नाही. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी क्लिअरली दिसतंय. बघा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे. अगेन सेंटन्स जो आहे तो आपल्याला तुकड्या-तुकड्यांमध्ये दिलेला आहे. द लिटल बॉय हिज मदर वॉज लुकिंग फॉर. आता या ठिकाणी द लिटल बॉय आहे. द लिटल बॉय जर ए मध्ये आहे, तर यानंतर आपल्याला कोण लागेल? व्हर्ब लागेल. याच्याकडे व्हर्ब आहे, याच्याकडे व्हर्ब नाही, याच्याकडे व्हर्ब आहे. तो काय आहे? डी आहे. सो ए ने स्टार्ट होणारं कोणतं ऑप्शन आहे बघा. सो या ठिकाणी ने स्टार्ट होणारं ऑप्शन आपल्याला दिसत नाही. आता बघा इथे 2 ऑप्शन्स आहेत. दोघं ऑप्शन्सने आपल्याला बघा असं चुकलं तरी घाबरायचं नाही. असं चुकलं तरी घाबरायचं नाही. कारण आपण काय करतोय? आपण करतोय या ठिकाणी पडताळाव करतोय. सो या ठिकाणी बघा द लिटल बॉय हा पण एक सब्जेक्ट होऊ शकतो. त्यानंतर मदर जो आहे, मदर पण आपला एक सब्जेक्ट या ठिकाणी होऊ शकतो. आता एक सब्जेक्ट जर आपण द लिटल बॉय ए घेतला, तर त्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागेल? वॉज लुकिंग घ्यावा लागेल. सो ए नंतर या ठिकाणी आपल्याला काय मिळतोय? डी मिळतोय. सॉरी, या ठिकाणी हा ए आहे. ओके. इथे काय म्हटलेलं आहे बघा मित्रांनो, की व्हाईल दी फर्स्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स. बघा हे थोडं वाचायला पाहिजे. मी वाचलं नाही, डायरेक्ट गेलो म्हणून या ठिकाणी कन्फ्युजन झालं आणि असं होतं, हे साहजिक आहे. कारण आपण लवकर प्रश्न सोडवण्याच्या नादामध्ये ही चूक आपण करून बसलो या ठिकाणी. काही हरकत नाही. आपण पूर्ण रीड करूया. पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस आर गिव्हन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. खाली दिलेल्या वाक्यामध्ये वेगवेगळे पार्ट जम्बल्ड ऑर्डरमध्ये देण्यात आलेले आहे. व्हाईल द फर्स्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स इज फिक्स्ड. पहिला पार्ट जो सेंटेन्स आहे तो फिक्स्डच आहे. रिमेनिंग पार्ट्स आर जम्बल्ड. बाकीचे पार्टना जम्बल अप करण्यात आलेला आहे. अरेंज द पार्ट्स इन करेक्ट ऑर्डर. त्या बाकीच्या राहिलेल्या पार्ट्सला आपल्याला करेक्ट ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. टू फॉर्म ए मीनिंगफुल अँड कोहरंट सेंटेन्स, की ज्यामुळे आपलं मीनिंगफुल, अर्थपूर्ण आणि कोहरंट म्हणजे रिलेटेड सेंटेन्स जे आहे ते बनणार. पहिला पार्ट ऑलरेडी दिलेला आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाहीये. द लिटल बॉय, द लिटल बॉय काय आहे? एक सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट नंतर काय लागणार? सब्जेक्ट नंतर लागणार व्हर्ब.
सो बघा हा वॉज लुकिंग जो आहे तो व्हर्ब आहे म्हणजे सेंटेन्सची स्टार्टिंग कुठून होईल आता सेंटेन्सची स्टार्टिंग होईल सी पासनं. कोणकोणते ऑप्शन सी पासनं सुरू होत आहेत बघा. ऑप्शन क्रमांक 1 होत नाही, ऑप्शन क्रमांक 2 होत आहे, ऑप्शन क्रमांक 3 होत नाही, ऑप्शन क्रमांक 4 होत आहे. म्हणजे एकतर 2 किंवा 4 आपलं उत्तर होईल. आता सी या ठिकाणी आपण लिटल बॉय म्हटलेलं आहे, वॉज लुकिंग. आता लुकिंग नंतर आपण जनरली लुकिंग फॉर असं प्रिपोजिशन वापरतो आपल्याला माहिती आहे. सो वॉज लुकिंग नंतर या ठिकाणी काय येईल तर फॉर येईल म्हणजे आपल्याला कोण घ्यावा लागेल डी. फॉर कुणासाठी हिज. हिज या ठिकाणी काय आहे हिज आहे ए आणि शिल्लक राहिलेला कोण बी. सो सी डी ए बी बघा कुठे आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. इकडे सी ए डी बी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं काय होईल मित्रांनो कॅन्सल होईल. सोपा प्रश्न होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. द गिवन सेंटेन्स इज डिवायडेड इंटू 4 सेगमेंट. दिलेलं सेंटेन्स 4 सेगमेंटमध्ये डिवाइड करण्यात आलेलं आहे. सिलेक्ट दी ऑप्शन दॅट हॅज सेगमेंट विथ दी ग्रामॅटिकल एरर. कोणत्या सेगमेंटमध्ये ग्रामॅटिकल एरर आहे तो आपल्याला शोधायचा आहे. चला पूर्ण सेंटेन्स रीड करूया. ॲज इन्फ्लेशन जशी मुद्रास्फीती. मुद्रास्फीतीला मराठीतून आपण काय म्हणतो इन्फ्लेशन चलनवाढ. सो ॲज इन्फ्लेशन ॲज इन जशी चलनवाढ वुड अफेक्ट पर्चेसिंग पॉवर जशी ती वुड अफेक्ट करणार. आता बघा जनरली मित्रांनो जेव्हा आपण या ठिकाणी ॲजचा वापर करतो इकडे वुडचा वापर जनरली घेत नाही. सो ॲज इन्फ्लेशन अफेक्ट्स पर्चेसिंग पॉवर हाऊसहोल्ड ॲडजस्ट देअर स्पेंडिंग हॅबिट टू स्कोप विथ दी रायझिंग प्राइसेस. ओके. सो या ठिकाणी आपल्याला क्लिअरली कळलं की ॲजच्या क्लॉजमध्ये वुड विल जनरली आपण घेतच नाही मित्रांनो. सो या ठिकाणी हा जो वुड आहे तो चुकीचा आहे. मग बघा हा वुड चुकीचा असल्यामुळे जो ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे सो या पार्टमध्ये एरर आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न अगेन सेम तसाच आहे की 4 सेगमेंटमध्ये सेंटेन्स जे आहे ते आहे आणि आपल्याला असं ऑप्शन शोधायचं आहे की ज्याच्यामध्ये ग्रामॅटिकल एरर असेल. बघा पहिला शब्द इवन दो द गव्हर्नमेंट एम्प्लॉयड रेगरस रेग्युलेशन. जरी सरकारने एम्प्लॉयड रेगरस रेग्युलेशन्स. रेगरस म्हणजे कठोर, रेग्युलेशन्स म्हणजे नियम. जरी सरकारने कठोर नियम लादले असले तरी सुद्धा पोल्युशन लेवल विल कंटिन्यू टू इन्क्रीज कंटिन्युअली. आता या ठिकाणी क्लिअरली सांगितलेलं आहे V2 की जरी सरकारने रेगरस रेग्युलेशन्स इम्प्लिमेंट केले असले तरी सुद्धा म्हणजे काय आहे घटना कुठे घडली पास्ट की जरी सरकारने कठोर नियम केले तरी सुद्धा काहीतरी होईल असं नाही. तरी सुद्धा हे घडलं, तरी सुद्धा हे घडलं या अर्थाने या ठिकाणी विल जो आहे तो घेता येणार नाही आणि कंटिन्यू नंतर ईडी घ्यावा लागेल की जो V2 असेल की पॉल्युशन लेवल्स कंटिन्यूड टू इन्क्रीज कंटिन्यूली. जरी सरकारने रेगरस कठोर रेग्युलेशन्स लावले तरी सुद्धा पोल्युशन काय झालं कंटिन्युअसली सतत इन्क्रीज होत राहिलं, सतत त्यामध्ये वाढ होत राहिली. होत राहिली म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल V2 व्हर्बचा सेकंड फॉर्म आणि तो तिथे विल घेतलेला आहे. तो विल तिथे काहीही कामचा नाही. तो अननेसेसरी आहे. तो चुकीचा आहे. तो आपल्या सेंटेन्सला मिनिंगफुल सेंटेन्स बनवत नाही. आपल्या सेंटेन्सला तो काय करतोय डिरेल करतोय. आपल्या सेंटेन्सला तो काय करतोय डायव्हर्ट करतोय म्हणून तो त्या ठिकाणी असायला नको मित्रांनो. सो विल जो आहे तो चुकीचा आहे. लेवल पोल्युशन लेवलचा विल चुकीचा आहे. पोल्युशन लेवलचा विल चुकीचा आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. बघा पुढचा प्रश्न. अगेन तसंच सेंटेन्स आहे की व्हाईल ट्रेडिशनल फेस्टिवल्स प्रिझर्व. प्रिझर्व V1 आहे की व्हाईल ट्रेडिशनल फेस्टिवल प्रिझर्व कल्चरल हेरिटेज. की जे काही आपले ट्रेडिशनल सण उत्सव आहेत ते जतन करत आहेत कल्चरल हेरिटेज की जो आपलं सांस्कृतिक वारसा आहे त्या सांस्कृतिक वारसाला आपले काही ट्रेडिशनल फेस्टिवल जतन करत आहेत. तर दुसरीकडे काय होत आहे की यंगर जनरेशन्स जे आहेत समटाइम्स कधी-कधी हॅड व्ह्यूड देम ॲज आउटडेटेड. ते कधी-कधी त्याला ॲज आउटडेटेड म्हणून बघत असतात. सो बघा इथे सेंटेन्स क्लिअरली आपलं प्रेझेंटमध्ये जात आहे आणि अचानक जेव्हा आपण पुढे हॅड घेतोय, हा हॅड जो घेतोय हा आपलं सेंटेन्स चुकवतोय. कारण या ठिकाणी समटाइम्स आहे. या ठिकाणी काय आहे समटाइम्स आहे. समटाइम्स असेल तर आपल्याला फक्त काय घ्यावा लागतो V1 घ्यावा लागतो. म्हणजे V1 घ्यावा लागेल. सो देम ॲज आउटडेटेड. आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल. म्हणजे हॅड व्ह्यूड जो आहे तो चुकीचा आहे. त्याऐवजी फक्त काय पाहिजे व्ह्यू पाहिजे. सो हॅड व्ह्यूड बघा इथे आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे की व्हाईल स्मार्टफोन्स हॅड ऑलरेडी बिकम पॉप्युलर. की जे स्मार्टफोन आहेत ते ऑलरेडी पॉप्युलर होऊन गेलेले आहेत किंवा होऊन गेलेले होते. मेनी
अनेक रुरल एरियाज जे ग्रामीण भाग आहे स्टिल विल लॅक इंटरनेट ॲक्सेस. आता बघा इथे पण क्लिअरली तेच आहे, की जर सेंटन्स आपलं पास्टमध्ये कंटिन्यू करतंय, तर मग इथे पुन्हा एकदा हा विल कशासाठी येतोय? आणि स्टिल सोबत आपण विलचा वापर तर जनरली करत नाही. स्टिल सोबत आपण विलचा वापर करत नाही. स्टिल म्हणजे आता सिच्युएशन जी आहे ती चेंज झालेली आहे. वर्तमानामध्ये कंडिशन चेंज झालेली असेल, सिच्युएशन चेंज झालेली असेल, तर आपण कशाचा वापर करतो? स्टिलचा वापर करतो. सो बघा, या ठिकाणी काय आहे, की इकडे स्मार्टफोन पॉप्युलर झाले आणि तरीसुद्धा इंटरनेटमध्ये आपण काय करतोय? लॅग करतोय. म्हणजे सिच्युएशन काय झाली? सिच्युएशन चेंज झाली. तो स्टिल विल जो आहे तो चुकीचा आहे. सो स्टिल नंतर हा जो विल लॅक आहे हा चुकीचा आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. Segment of sentence given below in jumbled order, arrange the segments in correct order to form meaningful and coherent sentence. सर्व सेंटेन्सेस जम्बल्ड आहेत, कोणतेही सेंटेन्स फिक्स नाही. बघा पहिला आहे ओ, देअर आर, सुरुवात होऊ शकते. पीपल कॉमा मीनिंग दे आर, सुरुवात नाही. विच हॅटने सुरुवात होणार नाही. ॲक्सेसिबल टूने सुरुवात होणार नाही. 3.3 मिलियन सॉनाज इन फिनलँड, ही पण आपली सुरुवात होणार नाही. सुरुवात आपली कुठून होत आहे? ओ पासून, की देअर आर अन एस्टिमेटेड. देअर आर म्हणजे त्या ठिकाणी आहेत. काय आहेत? एस्टिमेटेड म्हणजे अंदाजे. मग जे काही अंदाजे असेल ते कशामध्ये असेल? तर ते आकड्यांमध्ये असेल. सो दे आर एन एस्टिमेटेड 3.3 मिलियन सॉनाज इन फिनलँड, की फिनलँडमध्ये 3.3 मिलियन सॉनाज आहे. सॉनाज म्हणजे काय मित्रांनो? एक थेरपी आहे हॉट बाथची, की जी फिनलँडमध्ये जास्त पॉप्युलर आहे. जसं आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे योगाच्या पद्धती आहेत. आपल्याकडे आयुर्वेद आहेत. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ते बस्ती वगैरे असतात. तशा प्रकारचे हे फिनलँडमध्ये काय आहेत? तर फिनलँडमध्ये सॉनाज आहेत. सो बघा आपलं एस जे सेंटेन्स आहे ते दुसऱ्या क्रमांकावर जाईल. सो बघा ओ-एसने स्टार्टिंग होणारं कुठलं सेंटेन्स आहे का? हे तर आर-क्यू आहे, कॅन्सल करा. हे ओ-आर आहे, कॅन्सल करा. हे एस-आर आहे, हे कॅन्सल करा. हे ओ-एस आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे जाण्याची पण आपल्याला गरज नाही. पुढचा प्रश्न बघा. फोन केप्ट रिंगिंग बट द शॉपकीपर डिडंट आन्सर इट. की फोन जो आहे तो रिंग होत राहिला, फोन वाजत राहिला, परंतु शॉपकीपरने उत्तर दिलं नाही. हा फोन एक स्पेसिफिक झाला. कारण हा फोन कुणाचा आहे? तर हा फोन आहे शॉपकीपरचा आणि तो वाजत राहिला. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागेल? द. द फोन केप्ट रिंगिंग. फोन वाजत राहिला, बट शॉपकीपर डिडंट आन्सर इट. सो ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. हेक्टर हा एक व्यक्ती आहे. जॉगिंग करणे. जॉग म्हणजे काय? जॉग V1 आहे. जॉग म्हणजे काय? हा जॉग V1 आहे. याचा V2 जॉग्ड होईल आणि V3 पण जॉग्ड होईल. आय-एन-जी जॉगिंग आणि V1 ला एस जोडला म्हणजे काय होतो? जॉग्स होतो. सो हा व्यक्ती आहे, हा V1 जॉग आहे आणि त्याला काय जोडलेला आहे? एस जोडलेला आहे. सो हेक्टर जॉग्स द पार्क एव्हरी इव्हनिंग अँड ही स्ट्रेचेस आफ्टर हिज रन. हेक्टर नावाचा कोणीतरी व्यक्ती आहे, कोणीतरी मुलगा आहे. तो एव्हरी इव्हनिंग काय करतो? पार्कमध्ये जॉगिंग करतो. अँड ही स्ट्रेचेस आफ्टर हिज रन आणि त्याची रनिंग झाल्यानंतर तो स्वतःच्या शरीराला स्ट्रेच करतो. स्ट्रेचिंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. व्यायाम झाल्यानंतर आपण स्ट्रेचिंग करत असतो. इट्स व्हेरी इम्पोर्टंट. मग बघा या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे? पार्कच्या आधी प्रेपोझिशन. अबाउट दी पार्क होणार नाही. पार्कच्या बद्दल तो जॉगिंग करतो. अराउंड दी पार्क, पार्कच्या अराउंड जॉगिंग करतो. अनलेस पार्क जॉगिंग करतो आणि अनलेस म्हणजे करत नाही, असंही होणार नाही. बिसाइड म्हणजे च्या बाजूला होऊ शकतं, परंतु इथे बिसाइड नाहीये. इथे बिसाइड्स आहे म्हणजे ला सोडून. सो हे पण आपलं उत्तर होणार नाही. एकच प्रिपोझिशन करेक्ट होईल दॅट इज अराउंड म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. बाय द नेक्स्ट इयर. बाय द नेक्स्ट इयर आलं म्हणजे फ्युचर टेन्स येईल. सो शी विल बी कंप्लीटेड. सो शी विल बी कंप्लीटेड हा कंप्लीटेड या ठिकाणी येणार नाही. एकतर शी विल बी कंप्लीटिंग पाहिजे किंवा शी विल हॅव कंप्लीटेड पाहिजे. सो विल बी कंप्लीटेड जे आहे ते चुकीचं आहे. इथे एरर आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. बाय द नेक्स्ट इयर पुढच्या वर्षापर्यंत काहीतरी घडलेलं असेल किंवा काहीतरी घडत असणार. विल बी कंप्लीटेड, शी विल बी कंप्लीटेड म्हणजे तिला पूर्ण करण्यात येईल. हा तर पॅसिव्ह व्हॉइस झाला. शी विल बी कंप्लीटेड, तिला पूर्ण करण्यात येईल. एकतर ती पूर्ण कंप्लीट करेल असं पाहिजे ना. सो शी विल कंप्लीट परंतु बाय द नेक्स्ट इयर आहे म्हणून शी विल कंप्लीट येणार नाही. शी विल बी कंप्लीटेड पण येणार नाही कारण तिला पूर्ण करण्यात येईल. पूर्ण अनर्थ होत आहे. सो शी विल बी कंप्लीटेड तर मुळीच येणार नाही आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 मध्ये एरर आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघा. Although online education will continue to increase, traditional classroom had still played a lively role in student development. काय विचारलेलं आहे? The given sentence divided in 4 segment. Select the option that has segment. आता बघा. Although जरी की online education will continue to increase, traditional classrooms had still
प्लेड ए लाईव्हली रोल इन स्टुडंट डेव्हलपमेंट. इथे काय सांगितलेलं आहे सेंटेन्स, की ऑल्दो ऑनलाईन एज्युकेशन विल कंटिन्यू टू इन्क्रीज. ते इन्क्रीज होत राहील. मग इथे आपण हा हॅड आणि स्टिल कशासाठी वापरतोय? सो हे चुकीचं आहे. सो हा स्टिल जो आहे हा जनरली या ठिकाणी यायलाच नको आणि हॅड म्हणजे पास्टमध्ये पण आपला सेंटेन्स जायला नको आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट एक्झेक्टिव्ह. करेक्ट एक्झेक्टिव्ह विचारलेला आहे टू फिल इन द ब्लँक. दी आयलँड जे आयलँड आहे इज अँड ब्युटिफुल. आता या ठिकाणी बघा अँड नंतर ब्युटिफुल कसं आहे? हे एक पॉझिटिव्ह एक्झेक्टिव्ह आहे. हे कसं एक्झेक्टिव्ह आहे? एक पॉझिटिव्ह एक्झेक्टिव्ह आहे आणि अँडने सारखीच एक्झेक्टिव्ह जोडली जातात. याचा अर्थ असा आहे की इकडे पण पॉझिटिव्ह सेन्स देणारच एक्झेक्टिव्ह आपल्याला पाहिजे. आता पोल्युटेड म्हणजे प्रदूषित हे तर निगेटिव्ह झालं. म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. स्टॉर्मी म्हणजे वादळी हे सुद्धा निगेटिव्ह झालं. क्वाईट म्हणजे शांत आणि क्राउडेड सुद्धा काय होईल मित्रांनो? निगेटिव्ह म्हणजे आपला आन्सर होणार नाही. सो क्वाईट म्हणजे शांत आणि सुंदर आयलँड होतं. ओके. बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. पुढचा प्रश्न. स्प्रेहा इज मोस्ट ओबेडियंट गर्ल. ओबेडियंट म्हणजे आज्ञाधारी. आज्ञाधारीच्या आधी काय आहे? मोस्ट. मोस्ट काय आहे? सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीसाठी आपण काय यूज करतो? आर्टिकल दचा वापर करतो. एन येणार नाही, द बरोबर. ए येणार नाही, एन येणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. ओके. सर्व प्रश्न या ठिकाणी आता संपलेले आहेत. जवळपास 9 प्रश्नपत्रिकांद्वारा जीएमसी नांदेडचे जे पेपर झाले होते, त्या सर्व पेपरचं आपण एनालिसिस केलेलं आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 25 प्रश्न होते आणि 25 प्रश्न गुणिले 9 प्रश्नपत्रिका जर आपण पाहिलं, तर जवळपास 225 प्रश्नांचं एनालिसिस आपलं या 9 भागांमध्ये झालेलं आहे मित्रांनो. आता पुढील आपल्या जे काही एक्झाम्स राहतील, त्यासाठी जीएमसी नांदेड प्रश्नपत्रिकांचं अध्ययन आपल्यासाठी होणं आवश्यक आहे. कारण यामध्ये थोडं वेगळ्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत मित्रांनो. बघा टी-सी-एस पॅटर्ननुसार वेगवेगळ्या परीक्षा होतात. कधी डी-एम-ई-आरची परीक्षा होते, कधी नगर परिषदची परीक्षा होते, कधी तलाठीची परीक्षा होते, तर कधी जी-एम-सीची परीक्षा होते. तर वेगवेगळ्या परीक्षा होत असतात. आय-सी-डी-एस असेल, डब्ल्यू-सी-डी असेल. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक वेगळा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो. काही प्रश्नपत्रिकांमध्ये फक्त आपल्याला प्रॉव्हर्ब, त्यानंतर पॅसेज, क्लोज टेस्ट पाहायला मिळतात. तर काही प्रश्नपत्रिकांमध्ये फक्त ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि पॅराजंबलच पाहायला मिळतं. काही प्रश्नपत्रिकांमध्ये क्लोज टेस्ट, पॅराग्राफ पाहायला मिळतो, म्हणजे पॅसेज पाहायला मिळतो, ग्रामरचे क्वेश्चन्स आणि व्होकॅब्युलरी. काही क्वेश्चन्स असे आहेत, काही प्रश्नपत्रिकेत त्यामध्ये फक्त व्होकॅब्युलरी आणि ज्यामध्ये ग्रामरचे क्वेश्चन्स. परंतु आता सध्याचा ट्रेंड जर आपण पाहिला, तर ग्रामरचे क्वेश्चन थोडे कमी होत चाललेले आहेत. व्होकॅब्युलरी, प्रॉव्हर्ब, स्पेलिंग करेक्टचे क्वेश्चन्स वाढलेले आहेत. क्लोज टेस्टचे क्वेश्चन्स टाकले जात आहेत. पॅसेजेसवर क्वेश्चन्स टाकले जात आहेत. पॅराजंबलवर क्वेश्चन्स टाकले जात आहेत. एररचे क्वेश्चन्स टाकले जात आहेत. आणि एरर पण कोणते एरर? व्होकॅब्युलरी बेस्ड एरर. सो थोडंसं व्होकॅब्युलरीकडे पण आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये आपण जितकी व्होकॅब्युलरी घेतलेली आहे, इट्स मोर दॅन सफिशियंट. ती खूप पूर्ण महत्त्वाची आहे आपल्यासाठी आणि मोर दॅन सफिशियंट आहे. एकदाचं तितकं तुम्ही केलं, तर एक्झामसाठी तुम्ही तयार आहात आणि तितकं जर तुमचं ऑलरेडी झालेलंच असेल, तर मग तुम्ही इतर पुस्तकांकडे वळू शकता. टी-सी-एसची जी वेगवेगळी पुस्तकं आहेत, की ज्यामध्ये वेगवेगळे व्होकॅब्युलरी आहेत, त्या पुस्तकांचं तुम्ही अध्ययन, त्या पुस्तकांना तुम्ही रीड करू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक सो मच. टेक केअर.